नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर वासुदेव भगत। या पूर्वीच्या तासाला आपण राज्यशास्त्राचा अर्थ या मुद्द्यासंबंधीची माहिती बघितलेली आहे। आजच्या तासाला पहिल्याच युनिटमधील दुसरा मुद्दा आणि तो आहे राज्यशास्त्राच्या व्याख्या। म्हणजेच राज्यशास्त्राला वेगवेगळ्या विचारवंतांनी कशा प्रकारे शब्दबद्ध केलेले आहे त्या संबंधीची माहिती। व्याख्या कशाची? राज्यशास्त्र। आणि या राज्यशास्त्राची काय बघायची आहे आपल्याला? व्याख्या पाहायची आहे। आता व्याख्या म्हटलं की विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अगदी क्लिष्ट विचारवंताचे नाव अशा प्रकारचा प्रश्न तुमच्या पुढे निर्माण होईल। परंतु आपण राज्यशास्त्राबद्दल जे वेगवेगळ्या अनेक विचारवंतांनी व्याख्या लिहिलेल्या आहेत, ते अनेक व्याख्या आपल्याला पाहायच्या नाही, तर अगदी सोप्या शब्दातील आणि ठराविक व्याख्या आपण विचारात घेणार आहोत, पाहणार आहोत। तर पहा, त्यापैकी मग पहिली व्याख्या किंवा पहिला विचारवंत गार्नर या विचारवंताने राज्यशास्त्राच्या बद्दल काय म्हटलेलं आहे, त्यांनी राज्यशास्त्राची व्याख्या कशी केली त्याबद्दल गार्नर म्हणतात, ज्या शास्त्राचा प्रारंभ राज्याच्या अंतर्गत होतो आणि शेवट सुद्धा राज्याच्या अंतर्गत होतो, त्याला त्या विषयाचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र। आणखी सोप्या शब्दात गार्नरच्या मते राज्यशास्त्र म्हणजे काय, तर ज्या विषयाच्या अभ्यासाचा प्रारंभ राज्यात होते, राज्यात म्हणजे राज्याचा उदय कसा झाला, राजा वगैरे पूर्वीच्या काळचे त्यांची शासन पद्धती याचा अभ्यास, आणि अगदी आजच्या स्थितीतील संविधानाचे वेगवेगळे प्रकार, राजकीय पक्ष आणि अगदी वेगवेगळ्या घडामोडी त्या संबंधीचं अध्ययन म्हणजे राज्यशास्त्र। तर गार्नरच्या मध्ये काय आहे राज्यशास्त्राची व्याख्या? ज्या विषयाच्या अध्ययनाचा प्रारंभ राज्यात होते आणि शेवट सुद्धा राज्यात होते त्याला राज्यशास्त्र म्हणतात। ज्या विषयाच्या अध्ययनाचा प्रारंभ राज्यामध्ये होते आणि शेवट सुद्धा राज्यामध्ये होते त्याला राज्यशास्त्र म्हणतात। अध्ययनाचा प्रारंभ आणि शेवट म्हणजेच राज्यशास्त्राचं अध्ययन किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास हे राज्यांतर्गत असते, जंगलामध्ये वनामध्ये होऊ शकत नाही। तर आणखी पुन्हा एक वेळ सांगतो, गार्नरच्या मते ज्या शास्त्राच्या अभ्यासाचा प्रारंभ राज्यात आणि शेवट सुद्धा राज्यात त्याला काय म्हणतात? राज्यशास्त्र म्हणतात, त्याला राज्यशास्त्र म्हणतात। जसं आता पहा, मगाशी सांगितलं, पुन्हा सांगतो, पूर्वीचे राजे महाराजे, अगदी आपल्यासाठी दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराचं अध्ययन हे राज्यशास्त्राचा विषय आहे। ते कशा प्रकारे राज्यकारभार करीत, राजकीय निर्णय कसे घेतले, हा राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे। परंतु तो अगोदरचा आहे, त्याच्या अगोदरची राज्यकारभाराची पद्धती आणि मग आजची राज्यकारभाराची पद्धती, वेगवेगळे राजकीय पक्षांनी निर्माण केलेलं किंवा बदललेलं स्वरूप, अशा प्रकारे। तर हा आहे राज्यशास्त्राचा अर्थ किंवा गार्नरच्या शब्दात व्याख्या। म्हणजे राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा प्रारंभ राज्यात होते आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा शेवट सुद्धा राज्यात होते, त्याला राज्यशास्त्र असे म्हणतात। हे कोण म्हणते? तर गार्नर हे विचारवंत म्हणतात। अशा सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येईल तुम्हाला। काय? प्रारंभ आणि शेवट राज्यामध्ये होते
त्याचं अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र. आता आपण पुढे जाऊ. गार्नर या विचारवंताची व्याख्या आपण बघितली. आता पहा दुसऱ्या विचारवंताची व्याख्या पाहू. पुन्हा याचं मी रिपिटेशन करतो. राज्यशास्त्राच्या अध्ययनाचा प्रारंभ राज्यात होते आणि त्याच्या अध्ययनाचा शेवट सुद्धा राज्यात होते, त्यालाच म्हणतात राज्यशास्त्र. आता पहा गेटेल हा विचारवंत आहे. गेटेल या विचारवंताच्या मते काय, तर राज्याच्या भूतकाळातील स्थिती, भूतकाळ म्हणजे होऊन गेलेला काळ, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ असं सुद्धा त्याला म्हणता येईल. म्हणजे गेटेल काय म्हणतो, गेटेलच्या मते राज्यशास्त्र म्हणजे राज्याच्या भूतकाळातील स्थितीचे अध्ययन, वर्तमान काळातील स्थितीचे अध्ययन आणि भविष्य काळातील धोरणाचे अध्ययन म्हणजे राज्यशास्त्र. आता पहा हे थोडं आणखी थोडं सोप्या पद्धतीने पाहू. गेटेल हे विचारवंत सांगतात आपल्याला, किंवा गेटेलची ही व्याख्या आहे काय, भूतकाळातील म्हणजे होऊन गेलेले. आता तेच मगाचं उदाहरण की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये आदर्श लोककल्याणकारी राजे म्हणून होऊन गेले. मग तो भूतकाळ आहे, त्यांच्या स्थितीचं सुद्धा अध्ययन होते राज्यशास्त्रामध्ये. आणि आज जे राज्यकारभार चालविला जातो तो वर्तमान काळ, त्याच्या स्थितीचं सुद्धा अध्ययन होते. आणि त्याचबरोबर आपल्या देशाचं पुढे भविष्य कशा प्रकारे राहील, कोणत्या तत्वावर किंवा कोणत्या मुद्द्यावर आधारित राज्यकारभार चालविला जाईल, म्हणजे त्याला काय म्हणता येईल, भविष्य काळातील धोरण, या संबंधीचं जे अध्ययन होते त्या अध्ययन करणाऱ्या शास्त्राला म्हणतात राज्यशास्त्र. आणखीन सोप्या पद्धतीने पाहू आपण, अगदी सोप्या शब्दात. कोणाचे विचार किंवा कोणाची व्याख्या आपण बघत आहोत, तर गेटेल या विचारवंताची व्याख्या आपण अभ्यासत आहोत, पाहत आहोत. ते काय म्हणतात, तर राज्याच्या भूतकाळातील स्थितीचे अध्ययन, वर्तमान काळातील स्थितीचे अध्ययन आणि भविष्य काळातील धोरणांचे अध्ययन म्हणजे राज्यशास्त्र. मग त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की भूतकाळ म्हणजे आपल्या संपूर्ण देशातील म्हणा, आपण अगदी थोडक्यात म्हणून महाराष्ट्रातील भूतकाळ, आणि तुमच्या लक्षात येईल शिवाजी महाराज यांचा राज्यकारभार म्हणजे तो कधीचा आहे, तर होऊन गेलेला आहे, म्हणजे भूतकाळातील आहे, त्याचा अभ्यास. आणि आज वर्तमान काळ आहे, भारतातील किंवा महाराष्ट्रातील राजकीय स्थिती, राजकीय परिस्थिती याचं अध्ययन. आणि या अध्ययनाबरोबरच पुढे कशा प्रकारे राज्यकारभार चालवावा, कशाचा, महाराष्ट्राचा म्हणा किंवा या देशाचा म्हणा, विभिन्न देशाचा म्हणा, त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र. आता याला कमी शब्दात, थोडक्या शब्दात सांगायचं तर राज्याच्या भूतकाळातील राजकीय स्थितीचे अध्ययन, वर्तमान काळातील राजकीय स्थितीचे अध्ययन आणि भविष्य काळातील राजकीय स्थितीचे अध्ययन म्हणजे राज्यशास्त्र, असं थोडक्यात म्हणता येईल. काय म्हणतात गेटेल, भूतकाळातील स्थितीचे, वर्तमान काळातील स्थितीचे आणि भविष्य काळातील राजकीय धोरणाचे अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय. दोन व्याख्या तुम्हाला मी सांगितल्या. एक सांगितली गार्नरची व्याख्या काय आहे, तर ज्या शास्त्राच्या अध्ययनाचा प्रारंभ राज्यात होते तसेच त्याच्या अध्ययनाचा शेवट सुद्धा राज्यातच होते, ते शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र. हे कोण म्हणते, गार्नर म्हणतात.
तर गेटेल काय म्हणतात? ते म्हणतात की भूतकाळातील राज्याच्या राजकीय सत्तेचे अध्ययन, वर्तमान काळातील राजकीय सत्तेचे अध्ययन याबरोबरच भविष्य काळामध्ये कशा प्रकारे राज्यकारभार चालविला जाईल त्याचे सुद्धा अध्ययन म्हणजेच राज्यशास्त्र होईल. तुमच्या लक्षात आलं असेल. पुन्हा हा व्हिडिओ पहा, लक्षात घ्या. आता आपण पुढे जाऊ आणि ते आहे तिसरा विचारवंत. अगदी 3च व्याख्या मी तुम्हाला सांगणार आहे, अधिक व्याख्या आपण बघू नाही कारण तुमचं कन्फ्युजन होईल. तर तिसरा विचारवंत आहे ब्लंटस्ली असं नाव आहे. नाव थोडं अलग आहे. ब्लंटस्ली, अर्धा ब ल त्याच्यावर अनुसार ब्लंटस्ली काय म्हणतात? ब्लंटस्लीचे आता पुन्हा एक वेळ आठवण करतो मी तुम्हाला. गार्नर म्हणतात राज्य अभ्यासाचा म्हणजे राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा प्रारंभ राज्यात होते आणि शेवटही राज्यात होते असं गार्नर म्हणतात. गेटेल काय म्हणतात? राज्याच्या भूतकाळातील राजकीय स्थिती, वर्तमान काळातील राजकीय स्थिती आणि भविष्य काळातील राजकीय स्थितीचे अध्ययन म्हणजे राज्यशास्त्र. तर ब्लंटस्ली म्हणतात राज्याच्या आधारभूत तत्व, राज्याच्या आधारभूत तत्वाचं अध्ययन आणि अभिव्यक्तीचं अध्ययन. अभिव्यक्ती 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. राज्याचे आधारभूत तत्व आणि अभिव्यक्ती. आधारभूत तत्व म्हणजे काय? त्याला काय म्हणू आपण? आधारभूत तत्वाला म्हणता येईल कायदा म्हणता येईल त्याला, किंवा संविधान म्हणता येईल. संविधान. ब्लंटस्ली काय म्हणतात? राज्याच्या आधारभूत तत्वाचा अभ्यास आणि त्याच्या अभिव्यक्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र. पहा, राज्याचे आधारभूत तत्व मग आधारभूत तत्व म्हणजे कोणते त्यांना अभिप्रेत आहे? तर देशाचा कायदा किंवा देशाचे संविधान. आणि मग आता हे तत्व असून चालणार आहे का? तर ते अभिव्यक्त कसे होतात? आणि अभिव्यक्त होणे म्हणजे अंमलात आणणे. तर अशा प्रकारे ब्लंटस्ली यांची ही व्याख्या आहे. 3 व्याख्या मी तुम्हाला सांगितल्या. पहिली व्याख्या अगदी सोप्या शब्दात, राज्याच्या अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे राज्यशास्त्राची व्याख्या ज्या शास्त्राच्या अध्ययनाचा प्रारंभ राज्यात होते आणि अध्ययनाचा शेवट सुद्धा राज्यात होते त्याला म्हणतात राज्यशास्त्र. असं कोण म्हणते? गार्नर म्हणतात. आणि गेटेल म्हणतात भूतकाळातील, वर्तमान काळातील स्थिती बरोबरच भविष्यातील राजकीय स्थितीचे अध्ययन म्हणजे राज्यशास्त्र. आणि ब्लंटस्ली म्हणतात की राज्यशास्त्र म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. तर ते म्हणतात राज्यशास्त्र म्हणजे राज्याच्या आधारभूत तत्वांचे आणि त्याच्या अभिव्यक्तीचे अध्ययन म्हणजे राज्यशास्त्र. राज्याचे आधारभूत तत्व आणि त्याची अभिव्यक्ती. आधारभूत तत्व म्हणजे तुम्हाला सांगितलं मी कायदा, संविधान, आणि अभिव्यक्ती म्हणजे ते अंमलात आणण्याची प्रक्रिया. असं जसं निवडणुका असतील, राज्य कारभाराची सर्व गोष्टी असतील, मंत्रिमंडळ सर्व आले, ते नागरिकांचे मूलभूत हक्क, अशा प्रकारे. तर हे आहे या राज्यशास्त्राच्या व्याख्या 3 विचारवंताच्या. आता हे सर्व व्याख्या बरोबरच तुम्ही एक आणखीन सोपी परिचयाची कालच्या तासाला सुद्धा सांगितलेला अर्थ तोच मी पुन्हा तुम्हाला सांगतो. आणि तो आहे राज्यशास्त्र म्हणजे काय? सोप्या शब्दात राज्यातील राजकीय घडामोडींचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र. सोप्या शब्दात राज्यशास्त्र म्हणजे काय? पुन्हा राज्यातील राजकीय घडामोडीचे अध्ययन करणारे शास्त्र. मग आता राज्यातील राजकीय घडामोड अगोदर होऊन गेलेली सुद्धा असू शकते. म्हणजे गेटेलच्या शब्दाची म्हणजे 3ही व्याख्या आपल्या याच्यामध्ये येतात.
म्हणजे अगोदर झालेली असू शकते, आत्ताची रनिंगची असू शकते आणि त्याचबरोबर पुढे घडणारी सुद्धा असू शकते. म्हणून मग आपल्या शब्दातील ही व्याख्या आहे. कोणती? तर राज्यशास्त्र म्हणजे काय? राज्यातील राजकीय घडामोडींचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र. म्हणजे धार्मिक घडामोडीचं अध्ययन राज्यशास्त्र करत नाही, तर मग कोणत्या? राजकीय. आणि राजकीय घडामोडी म्हणजे सत्तेशी संबंधित असलेल्या घडामोडी, अशा प्रकारचा याचा अर्थ आहे. किंवा आर्थिक घडामोडीचा अभ्यास राज्यशास्त्र करत नाही, तर त्या अनुषंगाने येणाऱ्या सत्तेच्या घडामोडी जे असतात त्याचं अध्ययन करते. तर पहा, ही व्याख्या, या 3 व्याख्या बरोबरच लक्षात ठेवा. सोप्या शब्दात मी पुन्हा सांगतो, आणि ते म्हणजे राज्यशास्त्र म्हणजे काय? राज्यातील राजकीय घडामोडींचं अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र. किंवा राज्यातील सत्तेशी संबंधित असणाऱ्या घडामोडींचं अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय. तर अशा प्रकारे राज्यशास्त्राची ही व्याख्या या आजच्या तासामधून आपण पाहिलेली आहे, लक्षात घेतलेली आहे. हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रांना सुद्धा दाखवा, तुम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा पहा. आणि यानंतरच्या तासामध्ये आपण पाहणार आहोत राज्यशास्त्राची व्याप्ती. तर ठीक आहे, या ठिकाणी थांबू आणि अधिकाधिक पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पहा आणि मित्रांना आपल्या दाखवा. धन्यवाद.